यासोबत सगळ्यात महत्त्वाचा जो अलर्ट आहे तो उद्याचा अलर्ट नाशिकला आहे। एक अतिशय मोठा लो प्रेशर बेल्ट हा नाशिकमध्ये त्या ठिकाणी तयार होतोय। मेजर डिप्रेशन ज्याला म्हणतात ते तयार होत आहे। या मेजर डिप्रेशनमुळे जो काही नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा मधला भाग आहे या भागामध्ये ढगफुटी उद्या संभावित आहे किंवा त्या प्रकारचे निर्देश आपल्याला प्राप्त झालेले आहेत। ही ढगफुटी देखील मेजर ढगफुटी असू शकते। जवळपास 300 mm पाऊस या ढगफुटीमुळे या सगळ्या भागामध्ये होऊ शकतो। नाशिकच्या बऱ्याच मोठ्या भागामध्ये तो होऊ शकतो। त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात तयारी केलेली आहे। शाळांना सुट्टी देणं असेल किंवा जिथे पाणी साचू शकतं अशा भागात काम करणं असेल, नाशिक शहर असेल किंवा नाशिक जिल्हा असेल, जो ग्रामीणचा भाग आहे तो भाग असेल, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे अशा प्रकारच्या क्लाउड ब्रस्टमुळे जी परिस्थिती येऊ शकते त्याचं अँटिसिपेशन करून बऱ्याचशा उपाययोजना त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत। पण याच्यावर अतिशय करडी नजर ही आपल्याला ठेवावी लागेल, कारण हा एक मेजर इन्सिडन्स जो आहे तो या ठिकाणी आपल्याला संभावित आहे। मुळामध्ये 8 तारखेपर्यंत सातत्याने आपल्याला हे सगळे अलर्ट्स आहेत। आता विशेषतः आपण जर बघितलं तर गेल्या 4-5 दिवसांमध्ये पालघर जिल्हा हा अतिशय वर्स्ट अफेक्टेड अशा प्रकारचा जिल्हा आहे। वसई विरारचा भाग असेल, पालघर शहराचा भाग असेल, याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी जंपण्याच्या घटना या ठिकाणी झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्या ठिकाणचे रस्ते बंद आहेत। विशेषतः रेल्वे ज्या आहेत, या रेल्वे आपल्याला ज्या गुजरातमध्ये येणाऱ्या रेल्वे आहेत त्या आधीच मध्ये रस्त्यात थांबलेल्या आहेत। तिथल्या लोकांना रेल्वेतनं काढून रोडच्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे। जो अहमदाबाद मुंबई नवीन त्या ठिकाणी हायवे आहे त्या ठिकाणी काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात काम चालू असल्यामुळे पाणी साठलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि तिथे रस्ता बंद झालेला आहे। तोही रस्ता रिकामा करण्याचं काम हे चाललेलं आहे। पालघर जिल्ह्यामध्ये 4:30 वाजता त्या ठिकाणी पुन्हा भरती आहे। पाऊस आता थांबलाय पण पुन्हा तो पाऊस सुरू होणार आहे। त्यामुळे हा जो भरतीचा इव्हेंट आहे हा देखील आपल्याला अतिशय त्याच्यावर नजर ठेवावी लागेल, कारण त्यामुळे पुन्हा पाणी साठण्याच्या घटना या त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात होताना दिसू शकतील। रायगडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस आहे। रायगडच्या सगळ्या आपल्या पश्चिमी घाटाच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आहे। आपल्याला कल्पना आहे की कालही महाबळेश्वरचा भाग असेल, लोणावळ्याचा सगळा भाग असेल, या भागामध्ये प्रचंड मोठा पाऊस म्हणजे ॲव्हरेजपेक्षा कितीतरी पट जास्त पाऊस हा आपल्याला झालेला पाहायला मिळाला। सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे, पण सुदैवाने त्याचं डिसिल्टिंग झाल्यामुळे धोक्याची पातळी ओलांडल्यानंतरही अजून शहरांमध्ये पाणी शिरलेलं नाही किंवा ते आपण थांबवू शकलेलो आहोत, पण अजूनही त्याच्याकडे लक्ष आहे। काही नद्यांनी जवळपास 4 ज्या महत्त्वाच्या नद्या आहेत त्या 4 नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे। त्यामुळे त्यातनं ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात त्याच्याकडे लक्ष देणं हे चाललेलं आहे।